आषाढी एकादशी विशेषमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही पण याच पद्धतीने नायलॉन साबुदाणा बनवता का? तो म्हणजे कसा? चला सांगते. आणि अगदी सोपी रेसिपी आहे. 2 वाटी नायलॉन साबुदाणा घेऊन त्यात 1 चमचा पाणी घालून हा साबुदाणा एकत्र हाताने मिक्स करायचं. म्हणजेच या साबुदाण्याला पाणी लावून घ्यायचं. प्लेट झाकून एक 5 मिनटं असंच ठेवायचं. 5 मिनटानंतर हा साबुदाणा हाताने सुट्टा करून घ्यायचा आणि कडकडीत तेल गरम झालं की तेलात घालून झाकून पूर्णतः तळून घ्यायचा. झाकून तळल्यामुळे हा चांगला फुलतो आणि अंगावरती सुद्धा तेल येत नाही आणि साबुदाणा पण उडायला लागत नाही. याप्रमाणे सर्व साबुदाणा तळून घ्यायचा. सर्व साबुदाणा पाहिजे तेवढा तळून झाला की त्यात आवडीप्रमाणे तळलेला बटाट्याचा कीस आणि आवडीप्रमाणे तळून घेतलेले शेंगदाणे, काजू, मनुके आणि हिरवी मिरची घालून घ्यायची. हे सर्व मिश्रण एका डब्यात काढून घ्यायचं आणि त्यात चवीनुसार मीठ आणि पिठी साखर घालून या पद्धतीने एकत्र मिक्स करायचं. डब्यात घातल्यामुळे हे मिक्स करणं खूप सोपं जातं. मग काय, तयार झाला हा आपला नायलॉन